नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. अर्ध्या रात्री 3 वाजता झोपली, त्यामुळे झोप नव्हती पूर्ण झालेली आणि दुपारी थोडंसं झोपून घेतलं. आता वाजले आहेत, किती वाजले? 5 वाजले. आणि ह्या मॅडमना आमच्या भेल खायची चव सुटली, त्याच्यामुळे तिने जाऊन भेल घेऊन आल्याने हे बघा, ही संपण्याच्या मार्गावर आहे आता. आणि आदू झोपला अजून. आणि परीने मला खूप मस्त असं चहा बनवून दिला, मस्त वाटलं. भेळ कोणी खाल्ली? मला भेल लवर मारे को. तर हे ना सर्वांना आद्या उठलेली आहे, तर तुम्हाला मी आता दाखवते. आद्या उठलेली आहे आणि उठल्या उठल्या हातामध्ये काय आहे बघा. अरे कुठे गेलं? अरे काय केली तिने? चॉकलेट चॉकलेट कुठे आहे? उठ उठ बघू. बाई बघ काय तर. अरे तुला तोडायला येत नाही बाबू ते. पण खाल्लं आहे. आद्या उठलेली आहे, तर जरा मस्ती करायची, मारा मारा. तर देते हात धुवायचं पहिला. तर आता मी ह्यांना चिकन घेऊन यायला सांगितले, त्यांनी चिकन घेऊन आले. हे एवढंसं चिकन आणले आणि मी मसाला बनवलाय, तुम्हाला मी रेसिपी शेअर करणार आहे. तर ह्या मसाल्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा तीळ, लसूण आहे, एक 10 पाकळ्या लसूण, कोथिंबीर, 2 कांदे आणि 1 मोठा टोमॅटो आणि कोथिंबीर, असं मी सगळं बारीक करून घेतले. मी मसाला कोणताही भाजलेला नाही आहे, असा मी डायरेक्ट तेलामध्ये चांगला भाजून घेते. आता मी कांदा तेलामध्ये टाकलेला आहे, तो आता गुलाबी रंगावरती मी भाजणार आणि त्याच्यामध्ये मी मसाला ॲड करणार. आणि इथं मी पिल्लूसाठी दुसरं फिक्कं म्हणजे थोडंसं तिखट असं बनवणार आहे. तर चला, तर कांदा चांगला गुलाबी रंगावरती भाजल्यावरती मी त्याच्यामध्ये मसाला ॲड केला आणि हे पिल्लूचं असं बनवते. थोडासा मसाला घालते तिला, अजून थोडा यातला घालते कारण कमी पडला असं वाटतं मला. आणि मसाला ज्यावेळेला आपण भाजतो त्यावेळेला हळद आणि मीठ त्यामध्ये ॲड करायचं, म्हणजे मसाला पटकन भाजून होतो. आणि मसाल्यामध्ये मीठ उतरल्यामुळे मसाला खूप चवीला लागतो. तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालू शकता त्यामध्ये. हे बघा, त्यामध्ये मी मीठ आणि हळद ॲड केली. पिल्लूचा खाऊ मी 2 मिनटं बंद केला कारण तो मसाला थोडासा असल्यामुळे पटकन भाजून निघाला. तर हे मस्तपैकी भाजूया आपण 2 मिनटं, त्याला तेल सुटेपर्यंत भाजूया. तर मीठ टाकल्यामुळे पटकन भाजून निघतो मसाला. आणि पिल्लू बघा, तिला आता खायला घातलंय आणि इथंच बसवले नाही तर पप्पांच्या इथं जाती आणि रडून रडून तिथं उलटी करायला बघते, कारण पप्पा असले घरामध्ये की चालू असते. आता मी ह्याच्यामध्ये पावडर आणि थोडीशी जिरा पावडर ॲड करणार आहे. मी कोणताही मसाला नाही घालणार आणि घरगुती चटणी त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. आणि हे पूर्ण आता थोडं थोडं तेल सुटायला लागलं बघा त्याला, आणि आणखी थोडं भाजल्यावरती पुन्हा त्याला तेल सुटेल. सो मी तुम्हाला आता त्यामध्ये चटणी वगैरे ॲड करून किंवा मसाला थोडासा भाजल्यावरती मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मसाला पूर्ण भाजून झाला आहे आणि त्याला थोडं थोडं तेल सुटलं आहे. आणि जेव्हा भाजून होतं ना तेव्हा असा एकत्र गट्टा होतो त्याचा, तेव्हा ओळखायचं की बाबा आपला मसाला मस्त भाजून झालेला आहे. सो आता मी त्याच्यामध्ये घरातली चटणी ॲड करते.
आमची कोल्हापुरी चटणी आहे ती ॲड करते आणि मी तुम्हाला दाखवते त्याला किती मस्तपैकी कट सुटतो ते. आणि हे पिल्लूचा खाऊ मी रेडी करून घेतला आहे. मसाला भाजेपर्यंत पिल्लूचा खाऊ रेडी झाला आहे आणि मी आता ती डायरेक्ट फोडणी टाकणार आहे. बघा, चला तर आपण चटणी ॲड करूया. हे बघा, मी मसाला मस्तपैकी भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये चटणी टाकल्यावरती जे भाजताना त्याचा खमंग वास जो उठलाय ना तो अप्रतिम. ते भाजताला मसाला चटणी भाजल्यावरती जो वास उठला ना तो ऐकून परी म्हणते की मम्मा खूप छान वास उठलाय. हे बघा, टिमटिम वाटतं ना, कोल्हापुरी भाषेत नाद खोळा. कोल्हापूरची एक खासियत आहे की सगळ्यांना वाटतं की कोल्हापुरी म्हणजे झणझणीत झणझणीत असं. ते काही चरका देण्यासारखं नसतं पण ते कटामुळं असं आपल्याला वाटतं की खूप झणझणीत असं लाल 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 खातात सगळे असं. इतकं पण टिकत असं माथ्यात जाण्यासारखं नसतं. आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते पाणी आणि 2 मिनिट. आता मी थोडंसं ॲड करते ह्याच्यामध्ये पाणी. त्याला भाजून घेते. त्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढूया म्हणजे चांगला मसाला भाजतो. तर हे बघा, बघू शकता तुम्ही. अजून त्याच्यामध्ये आपण चिकन वगैरे ॲड केलं की खूप मस्त लागणार आहे. आता मी चिकन ॲड करते त्याच्यामध्ये. परीला रस्सा आणि सुकं हे दोन्ही लागतं पण आता आजकाल जरा असं आवडीनं खायला लागली ती. आता पुन्हा एक वाफ अशी काढून घेऊया आपण. 1-2 मिनटं थोडासा गॅस मोठा करूया. तोपर्यंत हे क्लिनिंग करून घेते. मला असं किचन स्वच्छ असल्याशिवाय मला बरं नाही वाटतं. काम करायला मजा नाही येत. घाण असलं की असं भरपूर असं काम आहे असं वाटतं. तर क्लीन करते तोपर्यंत आपली वाफ होईल. पिल्लूचं पण मस्त असं चिकन रेडी होतं. ते आध्या तिखटच खाते, गोड अजिबात काहीही खात नाही आहे ती. हे बघा, अजून थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया. हे बघा, मी मसाला घातलेला पाणी घेतलं. मसाला जो होता मिक्सरमधून काढलेला त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलं. गरम पाणी मी आधीच करून घेतलेलं. हे बघा, आपण थोडंसं पाणी जे वाफेवर अजून थोडं ठेवलं ना की खूप मस्त होतं. त्या दिवशी मी चिकन बनवलं पण मला तुमच्याशी रेसिपी शेअर करता नाही आली. तर झाकण मारते आणि 5 मिनिटांना भेटूया आपण. तर बघू शकता त्याला तेल वगैरे किती सुटलेलं आहे आणि आपला अजून रस्सा शिजल्यावरती त्याला तेल सुटेल. सो मी गॅस मोठा करते थोडा आणि हे पाणी ॲड करून घेते. आपल्याला जेवढं पातळ जेवढं हवं आहे तेवढं करून घ्यायचं. हे झालं आमचं कोल्हापुरी स्टाईलनं गावरान पद्धतीनं चिकनचा रस्सा. नक्की करून बघा, खूप टेस्टी लागतो. आणि गरम पाणी घातल्यावरती चव वेगळी येते आणि थंड पाणी घातल्यावरती चव वेगळी येते. सो गरम पाणीच ॲड करा. ॲटलिस्ट कोमट तरी पाणी असावं. तो चला मी हे जरासं खंगळून ह्याच्यामध्ये टाकते आणि जेवढं हवं तेवढं घेते. बघू शकता. अजून थोडंसं पातळ केलं तरी ठीक आहे कारण शिजून ते पुन्हा थोडंसं
घट्ट होणार आहे. थोडंसं मी पाणी अजून ॲड करते. आता ह्याला उकळी आधी यायला लागली. तर आता हे 15 मिनटं असं शिजू द्यायचं बारीक गॅसवरती. तोपर्यंत चिकन मस्तपैकी शिजून होतं. आणि एक 5 मिनिटांनी ह्याच्यावरती बारीक कोथिंबीर चिरून टाकायची. चला आता रेडी झाला. आद्याला काय झालंय? हा झालाय वे, बघू कसा हा झालाय. कुठं? इथं माझ्याकडून पीठ घेऊन आले आणि चिकटवले गुडघ्याला म्हणते हा झालाय. आणि परी झोपले, तिला जरा ताप आलाय तर गोळी दिली. वातावरण खराब असल्यामुळे सकाळी जरा थोडी सर्दी वाटत होती, तिला ताप आला. हो हा झालाय. काढला फोटो. तर आपलं चिकन शिजत आहे. हे बघा कट बघा. वाव वाव. आता अजून ते आटल्यावरती खूप छान लागणार. तुम्हाला टेस्ट तर काही कळणार नाही इथून, पण ते बघण्यावरून तरी कळेल. काय करतेस तू? दीदीला उठवतेस? ब्लॉगिंग चालू आहे आद्याचं. उठव दीदीला. दीदी काय करते दाखव कॅमेरात फोटो काढून. हे बघा. हे बघा. गंमतच आहे. हा पंखा दाखवाले. हा. अरे काय झालं? परी झोपली. दीदी दीदी बोलायचं. उठो. काय टीव्ही बघा म्हणत्या. अशी मज्जा असते आज्याची. परीला उठवते, थोडं डोक्याला तेल लावते. तिच्या डोकं दुखते बोलती. सकाळी कसं जरा सर्दी होते आणि त्यात मी त्याचे केस धुतले, त्याच्यामुळे तिला ताप पण आला असू शकतो. गरम पण होते भरपूर. उठो दीदी. काय मराठी बोल. महाराष्ट्रात राहतेस. पप्पा मराठीसाठी मराठी बोलायचं. हिंदी टीव्ही बघून बोलते. हो एवढं काय. आता भूत पप्पांचे केस चोळत होतीस ना? हा डोकं चोळते पप्पांचं. आद्या गप ना ग, तिला झोपू दे शांत. अंगावर टाक दीदीच्या अंगावरती टाक. ही झोपले तर हिला झोपू सुद्धा ही पोरगी देत नाही. बघा पप्पानं का केलंय. हे बघा. दे मला. उठो दीदी म्हणे. काय नाही. तर हे चिकन वगैरे शिजलेलं आहे, बघू शकता. आता गॅस बंद करते. आता रेडी झाले. बघितला कट वगैरे. आणि आपण पाणी इतपत ठेवलेलं ते एवढं तरी आटलेलं आहे. आणि हे बघा बघू शकता. आणि खूप टेस्टी लागतं. एकदा नक्की करून बघा. असं मसाला कोणताही भाजलेला नाही आहे, डायरेक्ट मिक्सरमध्ये मी पहिल्यांदा खोबरं लसूण तीळ जिरे आणि कोथिंबीर पहिल्यांदा बारीक करून घेतली. आणि मग कांदा आणि मग टोमॅटो टाकून मग बारीक करून घेतलं. आणि पूर्ण एकदम बारीक केलं. आणि तेलामध्ये मसाला खूप छान भाजला. हो हा देते. मसाला खूप छान भाजला. आणि मग त्याच्यामध्ये चिकन टाकलं. चला तर आता हे रेडी झालं असं खाण्यासाठी. चला गॅस बंद करते आणि झाकण लावून ठेवते.
आणि नक्की नक्की तुम्ही असं चिकन नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त आणि टेस्टी लागतं. मी नेहमी असं वेगळं बनवायची, पण मी फर्स्ट टाइम म्हणलं एकदा करून बघा, तर खूप छान लागलं गावरान पद्धतीनं. असं नवीन नवीन काहीतरी बनवत असते मी. आणि सगळंच असं शूट करता येत नाही. आता बघितलंच असेल तुम्ही मध्ये मध्ये आद्या कशी करत होती. तिला पाणी प्यायचं होतं, पण ते माझ्याकडूनच घ्यायचं होतं. हे बघा. चला आता तिचा खाऊ वगैरे बनवून घेते आणि चपाती बनवते. तर ह्यांच्यासाठी ताट बनवले. त्यांना लागली भूक, त्याच्यामुळं आधी आज हे लवकर जेवणार आहेत. कारण आम्ही मगाशी चहा आणि वगैरे खारी, परीला भेल हवी होती ना, परीनं भेल वगैरे खाऊन झोपली, त्याच्यामुळं आम्ही थोडं लेट जेवणार. सो ह्यांना देते जेवायला. तर त्यांना चपाती पण देऊया आपण आणि त्यांना रिव्ह्यू पण विचारूया. बरं कसं झालंय? छान झाले, मस्त. मस्त. 1 नंबर की 2 नंबर का 3 नंबर? नंबर देणार तर कसा देणार? 2 नंबर. खोट. छान झाले. आदू बघा, आदू कांदा खाते आणि माझं पिल्लू झोपले. आदू बघा. चला तर मी राहिलेली चपाती करून घेते. अजून आम्हाला डान्स करते अजून. काय करते आदू? होय का? अजून आणून ठेवले बरं का सगळं आणून. एकच मिनिट. स्वतः सगळं ट्रायपॉड वगैरे सगळं स्वतः घेऊन आले. हा बघ मला नीट लावते सेटअप. एक मिनिट, एक मिनिट. नाही ना. हा स्टार्ट. हा. 1 नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी. लाजली अध्या. पहिल्यापासून चला. स्वतः ट्रायपॉड घेऊन आले. हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे टेक इट. क्लॅप हो. आता पुन्हा काय दे? आता पुन्हा करणार हं आता. हा चला आता पुन्हा 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 करा. पुन्हा करा. 1 नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे टेक इट. शॉर्ट. स्वतः ट्रायपॉड घेऊन आले. चला तर आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे. आद्या कसं परी कसं झालेलं चिकन? ये मस्त झालेलं. परीचा थोडा ताप कमी झाला आता. आता हे आमची छोटी मॅडम कधी झोपत्या काय माहित. काल 3 वाजवल्यात, आज किती वाजवत्या काय माहिती. आदू या. आणि नक्की नक्की तुम्ही ती चिकनची रेसिपी ट्राय करा, खूप मस्त होते. आणि तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. चला तर मग बाय.